बाळांनो, व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला मियोसिस 1च्या ज्या राहिलेल्या फेजेस आहेत त्याचा स्टडी करायचा आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण समजून घेतलं होतं की मियोसिस म्हणजे काय, त्याचबरोबर मियोसिसमध्ये सेल कशा प्रकारे डिवाइड होते, क्रोमोझोममध्ये काय काय चेंजेस होतात, हा काही एक इंट्रोडक्टरी पार्ट मियोसिसबद्दल आपण समजून घेतला होता. आता ही जी मियोसिस आहे याच्यामध्ये सेल दोनदा डिवाइड होते आणि दोनदा डिवाइड होत असल्यामुळे मियोसिसला आपण 2 फेजेसमध्ये डिवाइड केलं होतं. एक आहे मियोसिस 1 आणि मियोसिस 2. तर सगळ्यात आधी आपण मियोसिस 1चा स्टडी करत आहोत. मियोसिस 1 मध्ये आपण सगळ्यात फर्स्ट जी फेज शिकलो ती होती प्रोफेज 1. आता ही प्रोफेज 1 जी आहे बाळांनो, ही खूप मोठी आणि कॉम्प्लिकेटेड प्रोसेस असल्यामुळे या प्रोफेज 1ला 5 सब फेजेसमध्ये डिवाइड केलं होतं. त्या 5 सब फेजेस कोणत्या होत्या? त्याच्यामध्ये होती फर्स्ट फेज म्हणजे लेप्टोटीन, त्यानंतर आहे झायगोटीन, पॅचेटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. अशा 5 फेजेस मिळून बनलेली आहे प्रोफेज 1. तर या प्रोफेज 1 मध्ये आपण शिकलो की क्रोमोझोममध्ये कसे कसे चेंजेस होत जातात. आपल्याला होमोलॉगस क्रोमोझोम्स म्हणजे काय समजले, त्याचबरोबर या होमोलॉगस क्रोमोझोम्समध्ये क्रॉसिंग ओव्हर किंवा रिकॉम्बिनेशन कशा प्रकारे होते याचा आपण स्टडी केला. हे सगळं खूप कामाचं आहे बाळांनो. आपल्याला मियोसिसचं एक बेसिक नॉलेज जे आहे हे या व्हिडिओ लेक्चरमधून भेटलं. आणि जर तुम्ही हे व्हिडिओ लेक्चर बघितलं नसेल तर प्लेलिस्टमध्ये आहे, प्लेलिस्ट तुम्ही जाऊन जरूर बघा. आणि ह्या ज्या सगळ्या 5 फेजेस होत्या याची एक डायग्रामसुद्धा आपल्या बुकमध्ये दिलेली आहे, तुम्ही बघू शकता हे सगळं डायग्राम. तसंच आपण हे सगळं काही मी तुम्हाला डायग्रामच्या मदतीनं शिकवलेलंच आहे, पण हे बुकमध्ये सुद्धा आहे, तर ती बुकमधली डायग्रामसुद्धा ऑब्झर्व करायचा. आता मियोसिस 1ची जी सेकंड फेज सुरू होणार आहे ती आहे मेटाफेज 1. या मेटाफेज 1 मध्ये आता काय काय सांगितलेलं आहे आणि मेटाफेज 1 मध्ये न्यूक्लियसमध्ये म्हणजे त्या क्रोमोझोममध्ये काय काय चेंजेस होतात हे आपण ऑब्झर्व करू. तर सगळ्यात आधी याची थ्योरी काय सांगते आपल्याला हे आपण शिकू आणि मग नंतर या एका डायग्रामच्या मदतीने या थ्योरीमध्ये काय सांगितलेलं आहे हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण थ्योरी वाचून घेऊ. तर बघा काय आहे थ्योरीमधला फर्स्ट पॉईंट की स्पिंडल फायबर्स बिकम वेल डेव्हलप्ड. जे स्पिंडल फायबर्स आहेत बघा, मेटाफेज 1 मध्ये स्पिंडल फायबर चांगल्या तऱ्हेने डेव्हलप होतात. स्पिंडल फायबर्स म्हटलेलं आहे फायबर्स धाग्यासारखे, जसं इथे आपल्याला इथे मेटाफेज 1ची आपण डायग्राम काढलेली आहे. तर अशा प्रकारे हे आपल्याला दिसते. हे सगळे बुकमध्ये सुद्धा डायग्राम आहे, तर अशीच डायग्राम इथे सुद्धा ड्रॉ केली आहे. तुम्हाला दिसते की स्पिंडल फायबर तयार झालेले आहे, म्हणजे हे फायबर्स असे धाग्यासारखे तयार झालेले आहे. आणि हे जे फायबर्स आहे स्पिंडल्स फायबर हे प्रोटीनपासून बनलेले आहे, प्रोटीनचे धागे आहे. ट्युब्युलिन या प्रोटीनपासून ते बनलेले आहेत. कोणत्यापासून? ट्युब्युलिन प्रोटीनपासून ते बनलेले आहे. आणि हे फायबर काय करतात तर हे असे क्रोमोझोमला असे ओढायचं काम करतात. जसं की हे फायबर काय करतील, या क्रोमोझोमला इकडे या पोलकडे वळतील. हे वरचे जे फायबर्स आहेत या क्रोमोझोमला इकडे वळतील. तर असे या क्रोमोझोमला हे ओढायचं काम करत असतात हे फायबर्स. आणि मेटाफेजमध्ये हे फायबर चांगल्या तऱ्हेनं डेव्हलप होऊन जातात. त्यानंतर आता पुढचा पॉईंट काय सांगितलेला आपल्याला की दी टेट्राड्स मूव टुवर्ड दी इक्वेटर अँड दे ओरिएंट देमसेल्स ऑन इक्वेटर in such a way that centromere of homologous tetrads lie toward the pole and are armed toward the equator. आता याच्यामधल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला माहीत असणं आवश्यकच आहे, जसं की टेट्राड्स म्हणजे काय, त्याचबरोबर आहे होमोलॉगस क्रोमोझोम किंवा होमोलॉगस टेट्रास काय आहे, सेंट्रोमियर काय आहे, त्याचबरोबर पोल काय आहे, इक्वेटर काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. जसं की आता आपण याला सेल जर कन्सिडर केलं तर आपल्याला माहित आहे की या सेलचे हे 2 आहे पोल, ध्रुव म्हणतो आपण, उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव. जसं आहे ना पृथ्वीचं, कसं या पूर्ण याला पृथ्वी समजून घ्या तुम्ही, तर पृथ्वीचं हे एक ध्रुव आहे आणि हे एक ध्रुव आहे. तर असे 2 पोल आहे, साऊथ पोल नॉर्थ पोल असं समजा 2 पोल आहे. आणि हे पृथ्वीचं इक्वेटर आहे, ठीक आहे, हे आहे इक्वेटर. म्हणजे पृथ्वी म्हणजेच काय, सेलचं, हे सेलचे 2 पोल आणि हे सेलचे इक्वेटर, बरोबर आहे. त्याचबरोबर होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे कोणते क्रोमोझोम होते, तर होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे असे क्रोमोझोम की जे एकसारखे दिसतात, एकसारखा शेप आहे त्याचा, आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जीन्स सुद्धा एकसारखे, त्याला आपण होमोलॉगस क्रोमोझोम असं म्हणतो. किंवा टेट्रॅड का बरं म्हणतात त्याला? टेट्रॅड यासाठी म्हणतात की त्याच्यामध्ये 4 क्रोमॅटिड आहेत. जसं की आता हे आहेत 2 क्रोमोझोम, तर याला टेट्रॅड असं म्हटलं, होमोलॉगस टेट्रॅड्स असं म्हटलं. का बरं टेट्रॅड म्हटलं याला? कारण याच्यामध्ये 4 क्रोमॅटिड आपल्याला दिसतात. कोणते 4 क्रोमॅटिड दिसतात? 1, 2, 3 आणि 4 क्रोमॅटिड आहे, म्हणून याला होमोलॉगस क्रोमॅटिड असं म्हटलं. ठीक आहे. तर आता इथे होते काय, या मेटाफेज 1 मध्ये काय काय झालं, तर मेटाफेज 1 मध्ये हे स्पिंडल फायबर झाले तयार. त्याचबरोबर हे जे होमोलॉगस क्रोमोझोम आहे किंवा ज्याला होमोलॉगस टेट्रॅड असं सुद्धा म्हटलं, हे या इक्वेटरला
इक्वेटरला आलेले आहेत, बरोबर आहे. हे या सेलचं इक्वेटर आहे, इक्वेटोरियल प्लेटला आलेले आहेत, ठीक आहे. आणि कशा तऱ्हेनं अरेंज झालेले आहेत, अशा तऱ्हेनं हे या इक्वेटरवर आलेले आहेत की जेणेकरून हे जे आहे या क्रोमोझोमचा जो मधला पार्ट आहे त्याला आपण सेंट्रोमियर म्हणतो, बरोबर आहे. सेंट्रोमियर, या सेंट्रोमियरला काय अटॅच आहे, क्रोमॅटिड्स, बरोबर दिसते तुम्हाला. तर हे मधला पार्ट आहे सेंट्रोमियर आणि हे आहेत क्रोमॅटिड्स, हे क्रोमॅटिड्स आहे या क्रोमोझोमचे. आता हे जे सेंट्रोमियर आहे, हे सेंट्रोमियर तुम्हाला या सेंट्रिओलला परपेंडिक्युलर असं दिसणार आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर हे जे आर्म आहेत या क्रोमोझोमचे आर्म, हे या इक्वेटरला आलेले दिसतील, बरोबर आहे. हे अशा तऱ्हेनं हे आर्म, क्रोमोझोमचे आर्म म्हणजे हे क्रोमॅटिड, हे असे इक्वेटरला आलेले आहेत आणि सेंट्रोमियर कसं अरेंज झालेलं आहे, या पोलच्या बरोबर परपेंडिक्युलर असं अरेंज झालेलं आपल्याला दिसते या मेटाफेज 1 मध्ये. लक्षात आलं का? तर नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही मायटॉसिसमध्ये सुद्धा ऑब्झर्व केलं असेल की मायटॉसिस असो की मिओसिस असो, याच्यामध्ये क्रोमोझोम जे आहेत हे या मेटाफेजिक प्लेटमध्ये अरेंज झालेले असतात किंवा इक्वेटरला येतात. मेटाफेजमध्ये क्रोमोझोम हे इक्वेटरला येतात, मधात जमा झालेले असतात. हे एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आणखीन पुढे काय होते या मेटाफेजमध्ये, तर सांगितलेलं आहे ड्यू टू द इन्क्रीजिंग रिपल्सिव्ह फोर्सेस बिटवीन होमोलॉगस क्रोमोझोम दे आर रेडी टू सेपरेट फ्रॉम इच अदर. आता हे जे होमोलॉगस क्रोमोझोम या इक्वेटोरियल प्लेटला किंवा या सेलच्या इक्वेटरला जे अरेंज झालेले आपल्याला दिसतात, ते त्यांच्यामध्ये आता रिपल्सिव्ह फोर्स जनरेट होतो आणि रिपल्शनमध्ये काय होते की रिपल्शनमध्ये दोन्ही क्रोमोझोम एकमेकाला दूर ढकलतात. तर आता हा क्रोमोझोम या क्रोमोझोमला दूर ढकलणार म्हणजे एकमेकापासून आता दूर जायला लागतील, बरोबर आहे. तर एवढे इव्हेंट जे आहेत हे आपल्याला या मेटाफेज 1 मध्ये बघायला भेटतात. आता ही जी डायग्राम काढलेली आहे हे बुकमध्ये सुद्धा आहे, तुम्ही याच्यामध्ये व्यवस्थित ऑब्झर्व करू शकता. काय काय दिसतं आपल्याला या डायग्राममध्ये, तर हे 2 पोल आहेत सेलचे. तर हे जे आहेत हे आहे सेंट्रिओल, या सेंट्रिओलमधून हे स्पिंडल फायबर्स निघालेले आहेत, हे फायबर आहेत. फायबर कशासाठी आहेत, क्रोमोझोमला ओढायला, आणि ट्युब्युलिन प्रोटीनचे ते बनलेले आहेत, ठीक आहे. हे सेंट्रिओल आहे. त्याचबरोबर आहे सेलचं इक्वेटर, हे 2 पोल आहेत आणि हे तुम्हाला इथे लिहिलेलं दिसते टेट्रॅड. टेट्रॅड म्हणजे काय की हे 2 क्रोमोझोम आहे, या 2 क्रोमोझोमचे चार काय आहेत क्रोमॅटिड्स, 1 2 3 4 असल्यामुळे याला टेट्रॅड असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला इकडे लिहिलेलं दिसेल रिकंबाइंड क्रोमोझोम. आता हे जे क्रोमोझोम्स आहेत याच्यामध्ये रिकॉम्बिनेशन झालेलं आहे, म्हणून याला रिकंबाइंड क्रोमोझोम असं म्हटलं. रिकॉम्बिनेशन म्हणजे काय की या क्रोमोझोमचा काही पार्ट तुटला आणि या क्रोमोझोमला येऊन जुळला, या क्रोमोझोमचा काही पार्ट तुटला आणि या क्रोमोझोमला येऊन जुळला, म्हणून अशा या क्रोमोझोमला काय म्हटलेलं आहे, रिकंबाइंड क्रोमोझोम. यालाच आपण रिकॉम्बिनेशन वगैरे असं म्हणतो. हे लास्ट लेक्चरमध्ये आपण समजून घेतलं होतं. तर या सगळ्या इव्हेंट जे आहेत या मेटाफेज 1 मध्ये होताना आपल्याला दिसतात. आता मेटाफेज 1 संपणार आणि नंतर सुरू होणार ॲनाफेज 1. तर ॲनाफेज 1 मध्ये या क्रोमोझोममध्ये काय काय चेंज होतात हे लक्षात ठेवायचं आहे. सगळं काही क्रोमोझोमच्या बिहेवियरच आहे. तुम्हाला मी आधी सांगितलं की क्रोमोझोम कशा प्रकारे ऍक्ट होतात, क्रोमोझोम कसे चेंज होतात, क्रोमोझोम कशी पोझिशन चेंज करतात, हे सगळं शिकणं म्हणजेच या मिओसिस किंवा मायटॉसिसचा स्टडी करणे आहे. त्यामुळे या क्रोमोझोमच्या बिहेवियरकडे लक्ष द्या, क्रोमोझोमच्या मुवमेंटकडे लक्ष द्या. आता नेक्स्ट फेजचा आपल्याला स्टडी करायचा आहे आणि ती नेक्स्ट फेज आहे म्हणजे ॲनाफेज 1. तर बाळांनो, ॲनाफेज 1 मध्ये काय काय इव्हेंट होतात, ॲनाफेज 1 मध्ये क्रोमोझोममध्ये कसे चेंज होतात, क्रोमोझोम कशा प्रकारे आपली मूवमेंट करते, क्रोमोझोमची कशी पोझिशन चेंज होत जाते, हे आता आपल्याला या ॲनाफेज 1 मध्ये स्टडी करायचं आहे. आता सगळ्यात आधी तर ॲनाफेज 1 ची जी आपल्याला थेओरी दिलेली आहे ती थेओरी आपण वाचू आणि ही जी डायग्राम आपल्याला दिलेली आहे ही आपल्या टेक्स्टबुकमधलीच डायग्राम आहे. त्या डायग्रामच्या मदतीनं आपण ॲनाफेजमध्ये क्रोमोझोममध्ये काय चेंज होतात ते समजून घेऊ. सगळ्यात आधी आपण याची थेओरी रीड करू. तर काय आहे फर्स्ट पॉइंट या थेओरीचा, in this phase the homologous chromosomes are pulled away from each other and carried toward the opposite pole by spindle apparatus. This is a disjunction. आता ॲनाफेज मध्ये होते काय, तर ॲनाफेज 1 मध्ये जे होमोलॉगस क्रोमोझोम आहेत ते होमोलॉगस क्रोमोझोम एकापासून दूर जायला लागतात. काय म्हटलं, दूर जायला लागतात आणि त्यालाच डिसजंक्शन असं म्हटलेलं आहे. आता हे सगळं काही आपल्याला थेओरीच्या मदतीनं सांगितलेलं आहे, पण आपण आता डायग्राम मधून समजून घेऊ. आता ही जी डायग्राम काढलेली आहे मी आपल्या बोर्डवर दिसते की ही ॲनाफेज 1 ची डायग्राम आहे. ही सेम डायग्राम जी आहे ही आपल्या बुकमध्ये सुद्धा दिलेली आहे. ती बुकमधली डायग्राम तुम्ही बघा, व्यवस्थित ऑब्झर्व करा, तुम्हाला याच्यामधले सगळे पार्ट दिसतील काय काय तर,
ठीक आहे. तर आता या डायग्राममध्ये काय काय दिसते आपल्याला, ही आहे सेलची डायग्राम, ही आहे सेल, ठीक आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला दिसते हे आहेत क्रोमोझोम्स. आता हे क्रोमोझोम एकामेकापासून दूर चालले आहे. आपण बघितलं की मेटाफेज 1 मध्ये हे क्रोमोझोम एकामेकाच्या जवळ होते, बरोबर. आता हे दूर चाललेले आहे, एकामेकापासून दूर चाललेले आहेत. त्याचबरोबर आता तुम्हाला इथे काय दिसते, तर इथे हे सेंट्रिओल्स दिसतात. काय आहेत, हे आहेत सेंट्रिओल्स. आणि त्यानंतर तुम्हाला हे फायबर्स दिसतात, हे आहेत क्रोमोझोम, होमोलॉगस क्रोमोझोम. आणि हे फायबर दिसतात तुम्हाला. आता हे फायबर प्रोटीनचे बनलेले, आणि हे फायबर काय काम करतात, या क्रोमोझोमला आपापल्या पोलकडे ओढायचं काम करतात. आता ही सेल जी आहे, या सेलचे हे 2 पोल आहेत, है ना. ध्रुव म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव. तसेच हे पोल आहेत. दोन्ही पोलला 2 सेंट्रिओल आहे. इथे पण एक सेंट्रिओल आहे, इथे पण एक सेंट्रिओल आहे. आणि या सेंट्रिओलमधून असे धागे पण निघालेले आहेत. आता तुम्हाला या सेंट्रिओलमधून काही असे बारीकसे असे रेज जसे असतात ना, किरण बाहेर पडताना तुम्हाला दिसतात. याला ॲस्ट्रल रेज असं म्हणतात. जसं आपण मेणबत्ती वगैरे लावली, दिवा लावला की कशी किरण असे पसरतात, है ना. फॉर एक्झाम्पल की जशी आपण एखादी समजा अशी मेणबत्ती लावली, तर त्याची असे रेज बाहेर पडताना दिसतात, किरण असे बाहेर पडताना दिसतात. तशा प्रकारचं हे स्ट्रक्चर दिसते, म्हणून याला ॲस्ट्रल रेज असं म्हटलेलं आहे. आणि हा सेंट्रिओल आहे, हे क्रोमोझोम आहेत. आणि आता तुम्हाला हे जे फायबर्स आहेत, या फायबरला वेगळे वेगळे नावं दिलेले आहेत. मायटोटिक फायबर्स आपण त्याला म्हणतो, किंवा स्पिंडल फायबर्स त्याला म्हणतात. काय काय नावं दिलेलं आहे त्याला वेगळे वेगळे, जसं की तुम्हाला दिसते की या क्रोमोझोम आणि या सेंट्रिओलच्या मधात जो फायबर आहे त्याला क्रोमोझोमल फायबर्स असं म्हणतात. नाव लक्षात ठेवा व्यवस्थित. क्रोमोझोम आणि या सेंट्रिओलच्या मधात फायबर, त्याचं नाव आहे क्रोमोझोमल फायबर. त्यानंतर तुम्हाला आणखीन हे असे या दोन्ही पोलला कनेक्ट झालेले, दोन्ही पोलला जुळलेले असे फायबर्स दिसतील, त्याला इंटरपोलर फायबर्स असं म्हणतात. म्हणजे दोन्ही पोलच्या मधात असलेले फायबर, इंटरपोलर फायबर, किंवा याला कंटिन्युअस फायबर सुद्धा म्हणतात. आणि हे जे मधातले आहेत हे डिसकंटिन्युअस फायबर आहे. हे कंटिन्युअस फायबर, हे डिसकंटिन्युअस फायबर, कारण हे कंटिन्यू 2 पोलपर्यंत पोहोचले म्हणून या कंटिन्युअस फायबर म्हणतात किंवा इंटरपोलर फायबर म्हणतात. आणि हे डिसकंटिन्यू झालेले आहेत म्हणून याला डिसकंटिन्यू फायबर सुद्धा म्हटलं जातं. तर अशा प्रकारे आपल्याला ॲनाफेज 1ची डायग्राम दिलेली आहे, चांगल्या तऱ्हेनं तुम्ही लक्षात ठेवा. आता काय सांगितलेलं आहे, परत आपल्या थेओरीकडे वळू. जो पॉईंट आपल्याला सांगितलं थेओरीमध्ये काय सांगितलं आहे की जे होमोलॉगस क्रोमोझोम आहे, होमोलॉगस क्रोमोझोम कशाला म्हणतो आपण, की जे क्रोमोझोम एकसारखेच दिसतात आणि त्याच्यामध्ये जीन सुद्धा एकसारखेच असतात, अशी होमोलॉगस क्रोमोझोम. आता मेटाफेज आठवा, याच्या अगोदरची. या मेटाफेजमध्ये काय झालं होतं की मेटाफेजमध्ये हे जे होमोलॉगस क्रोमोझोम आहे, फॉर एक्झाम्पल ही आहे सेल, आणि या सेलमध्ये हे होमोलॉगस क्रोमोझोम असे इक्वेटरला जे इक्वेटरला आले होते. हा एक क्रोमोझोम म्हणू आपण आणि हा एक क्रोमोझोम म्हणू, ठीक आहे. हे 2 क्रोमोझोम. आता हे दोन्ही क्रोमोझोम मेटाफेजमध्ये असे इक्वेटरला आले होते, जवळ आले होते. आता ॲनाफेज 1 मध्ये हे 2 क्रोमोझोम एकामेकापासून दूर जायला लागतील, तसे आपण इथे शो केलेले आहे. बघा, हे एकामेकापासून दूर चाललेले आहे, पुल अवे म्हटलं, ओढल्या गेलेल्या. कोणामुळे ओढल्या गेलेल्या आहेत, तर ते ओढल्या गेलेले आहेत स्पिंडल ॲपॅरेटसमुळे. हे जे फायबर्स आहेत ना, या फायबरमुळे हे ओढल्या जातात. काही क्रोमोझोम तुम्हाला दिसतील जोडीमधला, होमोलॉगस क्रोमोझोम मधला, म्हणजे या जोडीमधला एक क्रोमोझोम या पोलकडे जाईल आणि एक क्रोमोझोम या पोलकडे जाईल. म्हणजे काही क्रोमोझोम या पोलकडे जातील, काही क्रोमोझोम या पोलकडे येतील किंवा सेंट्रिओलकडे येतील. आणि हे क्रोमोझोम एकामेकापासून दूर जायला लागले, बरोबर. इथे जवळ होते मेटाफेजमध्ये, आता ॲनाफेजमध्ये हे दूर जायला लागले. दूर जायला लागले म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये काय झालं, डिसजंक्शन झालं असं म्हणू आपण. काय म्हटलं, बघा इथे नाव दिलेलं आहे डिसजंक्शन. आणि हे अपोजिट पोलकडे चाललेले आहेत, विरुद्ध पोलकडे चाललेले आहे. काही क्रोमोझोम या पोलला जातील, काही क्रोमोझोम या पोलला जातील. तर हा फर्स्ट पॉईंट होता आपल्या या ॲनाफेज 1च्या थेओरीचा. सेकंड पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे, The 2 sister chromatids of each chromosome do not separate in meiosis. जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत प्रत्येक क्रोमोझोमचे, ते मिओसिस 1 मध्ये सेपरेट होत नाही. आता सिस्टर क्रोमॅटिड कशाला म्हणतो आपण, बाळांनो बघा की हा या पूर्ण याला आपण क्रोमोझोम म्हटलं, ठीक आहे. हा आहे पूर्ण क्रोमोझोम, आणि तुम्हाला दिसते की हे क्रोमोझोमचे आहेत आर्म. तर हे जे एकाच क्रोमोझोमचे जे दोन्ही पार्ट आहेत किंवा दोन्ही आर्म आहेत त्याला आपण सिस्टर क्रोमॅटिड असं म्हणतो. आणि दोन्ही सिस्टर क्रोमॅटिड हे या सेंट्रोमियरनी अटॅच झालेले आहेत, जसं की आपण इथे एका डायग्रामच्या मदतीनं दाखवू. की फॉर एक्झाम्पल
बघा आता इथे मी एक क्रोमोझोम काढलेला आहे, ठीक आहे. हा एक कंप्लीट क्रोमोझोम म्हटलं आपण याला, आणि हे क्रोमोझोमचे 2 आर्म 2 पार्ट याचे, याला आपण सिस्टर क्रोमॅटिड असं म्हणतो. सिस्टर क्रोमॅटिड का बरं म्हणतो? कारण हे एकाच क्रोमोझोमचे पार्ट असल्यामुळे आणि एकाच सेंट्रोमियरला अटॅच झाल्यामुळे. तर हा मधला काय? हा मधला आहे सेंट्रोमियर. इथे परत एकदा मी तुम्हाला काढून देतो. हा आहे सेंट्रोमियर आणि हे आहे दोन्ही सिस्टर क्रोमॅटिड. हे आहे सिस्टर क्रोमॅटिड. आता काय सांगितलेलं आहे की एनाफेज 1 मध्ये हे जे सिस्टर क्रोमॅटिड आहेत हे एकमेकापासून सेपरेट होत नाहीत. सेंट्रोमियर जसाचा तसाच राहतो. म्हणजे अख्खाचा अख्खा क्रोमोझोम जो आहे हा या पोलकडे जातो आणि एक क्रोमोझोम या पोलकडे जातो. जोडीमधला आहे ना होमोलॉगस क्रोमोझोम, जे क्रोमोझोमची जी 2 जोडी आहे त्या 2 जोडीमधला एक पूर्ण क्रोमोझोम या पोलकडे जाईल, एक पूर्ण क्रोमोझोम या पोलकडे जाईल. हा मधातून हा क्रोमोझोम असा डिवाइड होणार नाही. म्हणजे याच्या सेंट्रिओलमधून हा क्रोमोझोम डिवाइड होणार नाही मिओसिस 1 मध्ये. ठीक आहे, लक्षात आलं का? असं हे यांचं म्हणणं आहे. पुढे आणखीन आपल्याला काय सांगितलेलं आहे? दिस इज रिडक्शन डिव्हिजन. आता हे आहे रिडक्शन डिव्हिजन आहे. म्हणजेच काय की जेवढे पॅरेंटमध्ये जेवढे क्रोमोझोम होते तेवढे त्याच्या अर्धे क्रोमोझोम डॉटरमध्ये राहतील. आपल्याला दिसते की आता हे क्रोमोझोम जे जोडीनं होते, डबल होते, आता हे वेगळे वेगळे व्हायला लागले. अर्धे क्रोमोझोम आता या पोलकडे जातील आणि इथे एक न्यूक्लियस तयार होईल. अर्धे क्रोमोझोम या पोलकडे जातील, इथे एक न्यूक्लियस तयार होईल. म्हणजे 2 न्यूक्लियस तयार झाले. दोन्ही न्यूक्लियसमध्ये अर्धे क्रोमोझोम आहे. म्हणजे रिडक्शन झालं की नाही? म्हणून याला रिडक्शन डिव्हिजन असं म्हणतात मिओसिसला. त्यानंतर आता पुढे बघा काय सांगितलं आपल्याला? बोथ सिस्टर क्रोमॅटिड ऑफ ईच क्रोमोझोम आर नाउ डिफरंट इन टर्म्स ऑफ जेनेटिक कंटेंट ॲज इट अंडरगॉन क्रॉसिंग ओव्हर. आता हे जे दोन्ही होमोलॉगस क्रोमोझोम होते आता हे वेगळे झालेले आहे, बरोबर. हा होमोलॉगस क्रोमोझोम, हा क्रोमोझोम वेगळा झाला, हा क्रोमोझोम वेगळा झाला. ठीक आहे, हा क्रोमोझोम या पोलकडे चालला, हा क्रोमोझोम या पोलकडे चालला. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की आपण प्रोफेजचा स्टडी केला होता. प्रोफेजमध्ये काय झालं होतं की या होमोलॉगस क्रोमोझोममध्ये हे क्रोमोझोम तुटले होते आणि याचा काही पार्ट या क्रोमोझोमला जुळला होता आणि याचा काही पार्ट या क्रोमोझोमला जुळला होता. म्हणजे याच्यामध्ये काय झालं होतं? क्रॉसिंग ओव्हर झालं होतं किंवा रिकॉम्बिनेशन झालं होतं. असे क्रॉसिंग ओव्हर झालेले किंवा रिकॉम्बिनेशन झालेले जे क्रोमोझोम्स आहेत ते आता या विरुद्ध पोलकडे, अपोजिट पोलकडे ते निघून जात आहेत. तर हा एक रिकॉम्बिनेशन झालेला किंवा क्रॉसिंग ओव्हर झालेला क्रोमोझोम तुम्हाला दिसतो आणि हा एक क्रॉसिंग ओव्हर किंवा रिकॉम्बिनेशन झालेला क्रोमोझोम तुम्हाला दिसतो. तर हे दोन्ही जे क्रॉसिंग ओव्हर झाले किंवा रिकॉम्बिनेशन झालेले क्रोमोझोम आहेत, सध्या 2च आपण काढलेले आहेत समजण्यासाठी, ते भरपूर असतात. समजा ह्युमन जर सेल असली तर ते 23 असे राहतील, बरोबर आहे. 23 इकडे जातील, 23 इकडे जातील, अर्धे डिवाइड होऊन जातील. तर अशा तऱ्हेनं हे होमोलॉगस क्रोमोझोम सेपरेट झालेले आहेत. कशामध्ये? एनाफेज 1 मध्ये. आता जी लास्ट फेज आहे कॅरिओकायनेसिसची ती आहे टिलोफेज 1. त्या टिलोफेज 1 मध्ये या क्रोमोझोममध्ये आणखीन काय चेंजेस होतात हे आता आपण पाहू. तर बाळांनो, आता कॅरिओकायनेसिसची लास्ट फेज आहे ती म्हणजे टिलोफेज 1. या टिलोफेज 1 मध्ये क्रोमोझोममध्ये काय चेंज होतात आता ते आपण जाणून घेऊ. तर सगळ्यात आधी याच्या थ्योरीमध्ये काय आपल्याला सांगितलेलं आहे ती थ्योरी एकदा वाचू आणि मग नंतर आपण ते एक्सप्लेनेशन त्याचं समजून घेऊ. तर बघा काय सांगितलेलं आहे सगळ्यात आधी, दी हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स आफ्टर रिचिंग देअर रिस्पेक्टिव्ह पोल्स बिकम अनकॉइल्ड अँड इलॉंगेटेड. जे आता हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम आहे, हॅप्लॉइड म्हणजे काय की पहिले आधी ही जोडीनं होते, बरोबर आहे. तर आपण काय म्हणतो हॅप्लॉइड आणि डायप्लॉइड तुम्हाला माहित असेल ना, बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल की ही आहे सेलचं न्यूक्लियस, याच्यामध्ये जर क्रोमोझोम असे जोडीने असले तर आपण डायप्लॉइड म्हणणार. आता क्रोमोझोमचा एकच सेट असला तर आपण त्याला हॅप्लॉइड असं म्हणणार, बरोबर. एकच क्रोमोझोम. तर इथे आपल्याला दिसते की क्रोमोझोमचा एकच सेट आहे. पहिले जोडी नव्हते, आता वेगळे झालेले आहे. हा क्रोमोझोम या पोलकडे गेलेला आहे, हा क्रोमोझोम या पोलकडे आला, हे हॅप्लॉइड झाले, बरोबर आहे. आता हे हॅप्लॉइड असे जे हॅप्लॉइड आहेत म्हणजे एकच क्रोमोझोमचा सेट असलेले हे जे क्रोमोझोम्स आहेत हे आपापल्या पोलकडे गेल्यानंतर हे जे क्रोमोझोम्स आहे अनकॉइल व्हायला लागतात, इलॉंगेट व्हायला लागतात. फॉर एक्झाम्पल हा एक क्रोमोझोम आहे, हा याच्या पोलकडे पोचला, ठीक आहे, या पोलकडे पोचला आणि हा क्रोमोझोम या पोलकडे पोचला. आता हे पोचल्यानंतर हा जो क्रोमोझोम आहे हा अनकॉइल व्हायला लागेल, इलॉंगेट व्हायला लागेल, बरोबर आहे. आधी हा असा दाट असा हे होता, आता हा हळूहळू अनकॉइल व्हायला लागला, मग मोठा व्हायला लागला. हा सुद्धा अनकॉइल व्हायला लागला, बरोबर आहे. इलॉंगेट व्हायला लागला, लांब व्हायला लागला आता, बरोबर. त्यानंतर आता पुढे काय होते पुढच्या नेक्स्ट स्टेपमध्ये समजलं ना. आता अनकॉइल झाला, दोन्ही क्रोमोझोम, 2 म्हणजे काय की हॅप्लॉइड क्रोमोझोम जे आहेत, फॉर एक्झाम्पल 46 जर असले क्रोमोझोम तर 23 इकडे जातील, 23 या पोलकडे जातील आणि पोलकडे पोहोचल्यानंतर ते अनकॉइल होतील, लांब होतील ते.
त्यानंतर पुढे काय होते, दी न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस रिअपिअर अँड थस टू डॉटर न्यूक्लियर आर फॉर्म. आता हळूहळू हे क्रोमोझोम पोहोचले आपापल्या या पोलकडे. आता पोलकडे पोहोचल्यानंतर इथे या पोलकडे न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार व्हायला लागेल आणि याही पोलकडे न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार व्हायला लागेल. झाली. त्याचबरोबर इथे एक न्यूक्लिओलस तयार व्हायला लागेल. हे आहे न्यूक्लिओलस, हे आहे न्यूक्लिओलस. अशा तऱ्हेने आता तुम्हाला काय दिसते की तुम्हाला दिसेल की 2 डॉटर न्यूक्लिया फॉर्म झालेले आहेत. काय म्हटलं, 2 डॉटर न्यूक्लिया आर फॉर्म. हे एक न्यूक्लियस आणि हे एक न्यूक्लियस फॉर्म झालं. अर्धे क्रोमोझोम या न्यूक्लियसमध्ये आलेले आहेत, अर्धे क्रोमोझोम या न्यूक्लियसमध्ये आलेले आहेत. सेल अजून डिवाइड झाली नाही. आता इथे काय डिवाइड झालेलं आहे, फक्त आता न्यूक्लियस डिवाइड झालेलं आहे. म्हणजे कॅरिओकायनेसिसची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. टिलोफेज कंप्लीट झाली की कॅरिओकायनेसिस कंप्लीट होते. म्हणजे न्यूक्लियस आता डिवाइड झालेला आहे. एकाचे 2 न्यूक्लियस तुम्हाला झालेले दिसतील. आधी एकच न्यूक्लियस होता, आता 2 न्यूक्लियस आहे. हे एक न्यूक्लियस, हे एक न्यूक्लियस. अर्धे क्रोमोझोम या न्यूक्लियसमध्ये आहेत, अर्धे क्रोमोझोम या न्यूक्लियसमध्ये आहेत. आता कॅरिओकायनेसिस कंप्लीट झालेलं आहे. आता कोणती प्रोसेस असते, म्हणजे न्यूक्लियस डिवाइड झाल्यानंतर आता काय डिवाइड होणार आहे, तर सायटोप्लाझम. त्याला काय म्हणणार आपण, सायटोकायनेसिस. आणि इथे मिओसिस 1 असल्यामुळे आता कोणतं सायटोकायनेसिस होईल, सायटोकायनेसिस 1 होईल. आता हे सायटोकायनेसिस झालं म्हणजे सायटोप्लाझम डिवाइड झाला की मग नंतर 2 वेगळ्या वेगळ्या सेल तयार होतात. आता हे तर झालं मिओसिस 1. आता मिओसिस 2 सुद्धा राहिला. त्याच्या अगोदर आता सायटोप्लाझम कसा डिवाइड होतो, न्यूक्लियस तर डिवाइड झाले, टिलोफेज संपली की न्यूक्लियस डिवाइड झालेले आहेत, 2 न्यूक्लिया फॉर्म झालेले आहेत. आता काय फॉर्म होईल, म्हणजे सायटोप्लाझम डिवाइड होईल. तो सायटोप्लाझम कसा डिवाइड होतो एकदम शॉर्टमध्ये आहे दिलेलं, ते समजून घेऊ एकदा. तर बाळांनो, इथे कॅरिओकायनेसिसची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. कॅरिओकायनेसिसच्या ज्या 4 फेजेस आहे, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज, या 4ही फेज कंप्लीट झाले आहे. आणि ह्या 4ही फेज कंप्लीट झाल्यानंतर मग न्यूक्लियस डिवाइड होणार, 2 न्यूक्लियस फॉर्म होणार आणि न्यूक्लियस डिवाइड झाल्यानंतर मग आता सायटोप्लाझम डिवाइड होणार. आणि सायटोप्लाझम डिवाइड व्हायच्या प्रोसेसला आपण सायटोकायनेसिस असं म्हणतो. आणि हे सायटोकायनेसिस जे आहे हे मिओसिस 1 मधलं आहे, त्यामुळे आपण याला सायटोकायनेसिस 1 असं नाव दिलेलं आहे. काय होते याच्यामध्ये, आफ्टर दी कॅरिओकायनेसिस सायटोकायनेसिस ऑकर्स अँड 2 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म. आता कॅरिओकायनेसिस झालं म्हणजे न्यूक्लियस डिवाइड झालं, एकाचे 2 न्यूक्लियस तयार झाले की मग होणार सायटोकायनेसिस, मग होणार सायटोप्लाझम डिवाइड होणार. आणि सायटोप्लाझम डिवाइड झाला की आपल्याला 2 हॅप्लॉइड सेल भेटणार. किती सेल भेटणार, 2. आणि दोन्ही सेल कशा असणार, हॅप्लॉइड असणार. म्हणजे इथे आपल्याला 2 सेल भेटलेले आहेत. मिओसिस 1 कंप्लीट होऊन आपल्याला 2 सेल भेटल्या आणि दोन्ही सेल कशा आहेत, दोन्ही सेल ह्या हॅप्लॉइड आहेत. हॅप्लॉइड असल्यामुळेच मिओसिस 1ला हेटेरोटायपिक डिव्हिजन असं म्हणतात किंवा याला रिडक्शन डिव्हिजन असं सुद्धा म्हणतात. म्हणजे काय झालं बघा की आपल्याला एक डायग्राम सुद्धा दिलेली आहे सायटोकायनेसिसची. त्या सायटोकायनेसिसची डायग्राम तुम्ही एकदा बघून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल 2 डॉटर सेल फॉर्म होताना दिसतील आणि 2 न्यूक्लियाय पण आहे. आता काय झालं, एक डायग्राम मदतीने आपण परत एकदा समजून घेऊ की ही आहे सेल. ठीक आहे, ही सेल आता डिवाइड झाली आणि 2 न्यूक्लियाय फॉर्म झाले. काय झाले, 2 न्यूक्लिया फॉर्म झालेले आपल्याला दिसतात. आता हळूहळू आपल्याला सायटोप्लाझम डिवाइड होताना दिसेल आणि आता 2 सेल तुम्हाला तयार झालेले दिसतील. ही एक सेल, ही एक सेल. तर यांना आपण डॉटर सेल असं म्हणतो. बघा, ही एक सेल फॉर्म झाली आणि ही दुसरी सेल फॉर्म झाली. याही सेलमध्ये न्यूक्लियस आहे, याही सेलमध्ये न्यूक्लियस आहे. ह्या दोन्ही सेल कशा आहेत, ह्या दोन्ही हॅप्लॉइड सेल आहेत. काय आहेत, हॅप्लॉइड सेल्स आहेत. हॅप्लॉइड का बरं म्हटलं आपण, कारण याच्यामध्ये क्रोमोझोमचा एकच सेट आहे. क्रोमोझोम जोडीनं याच्यामध्ये नाही, क्रोमोझोम सिंगल आहेत, म्हणून याला आपण हॅप्लॉइड असं म्हणतो. आणि अशा तऱ्हेने आपल्याला 2 हॅप्लॉइड सेल्स भेटतात किंवा मिओसिस 1 संपल्यानंतर. बरोबर आहे. तर आता इथे मिओसिस 1 ची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि 2 आपल्याला डॉटर हॅप्लॉइड सेल्स भेटलेल्या आहेत. आता मिओसिस 2 सुरू होणार. तर हे सगळं काही परत एकदा एक डायग्रामच्या मदतीने आपण समजून घेऊ. बघा, सगळ्यात आधी मिओसिस सुरू झालं होतं. मिओसिस नेहमी डायप्लॉइड सेलमध्ये होते. तर ही डायप्लॉइड सेल आपण इथे काढलेली आहे आणि हे क्रोमोझोमची जोडी दाखवली म्हणून हे डायप्लॉइड सेल आहे. ही डिवाइड झाली आणि 2 सेल भेटले आपल्याला. म्हणजे इथे मिओसिस 1 झालं. मिओसिस 1 झालं की 2 सेल भेटल्या आणि दोन्ही सेल कशा आहे, हॅप्लॉइड. इथे पण लिहिलेलं आहे 2 हॅप्लॉइड सेल्स, 2 हॅप्लॉइड सेल्स भेटलेले आहेत. आता मिओसिस 1 झालं की लगेच मिओसिस 2 होणार. म्हणजे ह्या ज्या 2 सेल भेटणार, ह्या 2 सेल परत डिवाइड होणार. म्हणजे याच्यापासून आपल्याला आता
4 सेल भेटणार. या सेलपासून अजून एक सेल भेटणार, या सेलपासून आणखीन एक सेल भेटणार. तशा तऱ्हेने 1 2 3 4 आपल्याला सेल भेटणार. आणि 4ही सेल कशा असणार आहेत? 4ही सेल ह्या हॅप्लॉइड असणार आहे. तर अशा तऱ्हेनं मिओसिस 1 आणि मिओसिस 2 झालं की आपल्याला 4 हॅप्लॉइड सेल भेटतात. तर इथे आपण मिओसिस 1 ची पूर्ण प्रोसेस समजून घेतली. आता ह्या ज्या 2 नवीन सेल फॉर्म झाल्या, हळूहळू ह्या डिवाइड व्हायला लागतील. या सेल जेव्हा डिवाइड होतील तर सगळ्यात आधी काय डिवाइड होईल? या सेलचं न्यूक्लियस. म्हणून मग आधी कॅरिओकायनेसिस होईल आणि मग नंतर या सेलचं सायटोप्लाझम डिवाइड होईल. आपण त्याला सायटोकायनेसिस असं म्हणतो. तर परत तेच कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस. परत ह्या ज्या 2 सेल तयार झाल्या ह्या डिवाइड व्हायला लागतील. म्हणजे मिओसिस 1 संपलं, आता मिओसिस 2 सुरू होईल. आता बऱ्याचदा काय होते की मिओसिस 1 झाल्यानंतर ह्या ज्या 2 सेल आहेत ह्या आता डिवाइड व्हायला लागतील, म्हणजे मिओसिस 2 होईल. पण ह्या डिवाइड व्हायच्या अगोदर काही वेळ आराम करतात, रेस्ट करतात. त्याला रेस्टिंग फेज असं म्हणतात किंवा त्याला इंटरकायनेसिस असं म्हणतात. आपण इथे नोट पण केलेला आहे. इन मेनी केसेस दीज डॉटर सेल्स, ह्या ज्या डॉटर सेल फॉर्म झाल्या ना, इन मेनी केसेस दी डॉटर सेल पास थ्रू अ शॉर्ट रेस्टिंग फेज ऑर इंटरफेज ऑर इंटरकायनेसिस. काही वेळ ह्या ज्या डॉटर सेल फॉर्म झाल्या ह्या लगेच डिवाइड होत नाही, त्या आराम करतात, त्या रेस्ट करतात. त्याला इंटरकायनेसिस म्हणतात किंवा त्यालाच रेस्टिंग फेज असं सुद्धा म्हणतात. आता पुढे आणखीन काय सांगितलेलं आहे आपल्याला बघा. हा रेस्ट फेज समजला, थोड्या वेळ आराम केला की मग त्या डिवाइड व्हायला लागतात. म्हणजे मिओसिस 2 मग नंतर स्टार्ट होते. लगेच मिओसिस 1 संपल्याच मिओसिस 2 स्टार्ट होत नाही. बऱ्याचदा सेल आराम सुद्धा करतात, हे लक्षात ठेवा. तर पुढे आणखी काय सांगितलं? इन सम केसेस चेंजेस ऑफ दी टिलोफेज मे नॉट ऑकर. एनाफेज डिरेक्टली लीड टू प्रोफेज ऑफ मिओसिस 2. बऱ्याचदा काय होते की ॲनाफेज जी आहे ही बऱ्याच सेलमध्ये होत नाही ॲनाफेज. आणि ॲनाफेजच्या नंतर डायरेक्टली प्रोफेज 2 सुरू होऊन जाते मिओसिस 2 ची. आपण बघितलं की मिओसिस 1 मध्ये आधी ॲनाफेज 1 होणार, मग टिलोफेज 1 होणार. पण बऱ्याचदा काय होऊन जाते की ॲनाफेजच होत नाही. ती सेल जी आहे ती डायरेक्टली मिओसिस 2च्या प्रोफेजमध्ये येऊन जाते आणि मग अशा तऱ्हेनं मिओसिस 2 कंप्लीट होऊन जाते. तर हे त्याला काही एक्सेप्शन सुद्धा आहेत, हे गोष्टी इथे लक्षात ठेवा. अशा तऱ्हेनं बाळांनो आपण इथे मिओसिस 1 कंप्लीट केलेलं आहे. खूप इझी होतं. सगळं काही कॉन्सन्ट्रेशन कशावर ठेवायचं होतं? क्रोमोझोमवर. मी तुम्हाला वारंवार सांगितलं क्रोमोझोमच्या बिहेवियरकडे लक्ष ठेवा. खूप इझी आहे हा सगळा टॉपिक. भरपूर सारा अभ्यास करा, खूप सारे MCQ सॉल्व करा आणि आपल्या ॲपमध्ये ज्या टेस्ट होतात त्या रेग्युलर टेस्ट द्या. आणि तुम्हाला परत काही डाऊट असले, क्वेश्चन्स असले तर मला कमेंट करून जरूर विचारा. थँक्यू व्हेरी मच.